नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पुढील 24 तासात वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर वाढतोय। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पाहायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, मराठवाडा या भागामध्ये सध्या स्थितीला वाऱ्याची तीव्र चक्राकार स्थिती सक्रिय आहे आणि या तीव्र चक्राकार स्थितीमुळे पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून अतिवृष्टीचा जोर देखील कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आज तारीख 27 सप्टेंबर या तारखेला तसेच 28 सप्टेंबर 2023 याही तारखेला महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळ, तमिळनाडू, कर्नाटकचा दक्षिणी परिसर बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तेलंगणाच्याही भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। विशाखापट्टणम, हैदराबाद, विजयवाडा, नंदलाल, बल्लारी, रामगुंडम, जगदलपूर या भागातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह पुढील 24 तासात राहील। भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा, राऊरकेला, धनबाद ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील 24 तासात। इचलकरंजी, सल्लगा, शिरोगोपे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागात रायबग, हिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळकाठी, किरंगी, अतनी, अडाली, तेलसंग, तिकोटा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दागलपूर, बिलरजत, कानमडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। देसिंग, नागज, कोचिलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनी, कोडाली, ज्योतिबेल, कोल्हापूर, परोळा, संगरूळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, सल्लगा, इस्पोली, कागल, जैनवाडी बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिद्री, मुरगुड, निपाणी, कापसी इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांकेश्वरा, कुरणवाडीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। आजरा, नेसरे, अड्डाला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, दामणे, राणकुंडे या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। कानापूर, बिदी, गुंजिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। रामन, घागरा, कास्टोराक, पडला, गवाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। कानकोण, रिवणा, जागवी, कुचकोडे, मडगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर वास्को द गामा, पंजिमापासा, बिचुलम, तिक्सा, अलगोटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे लगतचा परिसर बघितला असता बंडा, औरस, वेंगुळा, महापण, कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड इथे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। आणि लगतचा परिसर अजरा, नेसारी, कडेगाव, गारगोटी, पटेगाव तसेच दिगळा, पोंडा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वायगणी, पुईपकासल, कणकवली, दिगळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड इथे मुसळधार पावसाचा अंदाज असून पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर खारेपटण, गगनबावडा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रायपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माकंजन या बऱ्याच ठिकाणी
ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज पुढील 24 तासांमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आष्टा, तासगाव, लगतचा परिसर, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, कराड, कडेगाव, विटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाले, कराड, उमराज, कोयनापटण इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरशिंगे, अरळ, अरवाडे, सरवाट, वसोटापोट, सातारा जोरदार पावसाचा अंदाज राहील। खेड, चाकदेव, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे आणि दहागाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। हेडवी, गुहागर, दाभोल आणि पाचपाणी, कलसित, मंधनगर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाई, रावडी, महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात लोणार, खंडाळा, पलटण, मोल, दिग्सल, मेढा, सातारा, कोरेगाव, निंदाल, देवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रहिमतपूर, औंध, पुसेवली या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। विटा, कराड, कडेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गेडी, चिंके, दिघाची मध्यम स्वरूपात राहील। म्हसवड, पिलवी, पालवानी, बेलापूर, अकलूज, मानसिरस, बराड, शिंगणापूर, लुसुंबे, बारामती तुफान पावसाचा अंदाज आहे। करकम, शेतपल, अंगार, मोल्लाई मध्यम स्वरूपात राहील। वडोला, तांदवाडी इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुरुल, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, मंगळवेढा, मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि तुळजापूर, वैरभंग, पाणीगाव, बार्शी, अरणगाव, बेमले, टेंभुर्णी, इंदापूर, वांगी, कोंडे, सेल्सियस, परांडा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बिगवण, केटूर, बेगोन रोड, राशीन, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे राशीन, कर्जत, कुलधरण, पडेगाव, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, मिरजगाव, जामखेड, काढाष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगावला मध्यम स्वरूपात राहील। खंडाळा, सुपे, अहमदनगर, कुडगाव, धनगरी, शिरोळ, माका इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। पारनेर, भालवानी, टाकडोकेश्वर, आले आणि इथे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। पाथर्डीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। माका, शिरोळ, धनगरवाडी इथे मध्यम स्वरूपात दक्षिण भागात राहील। उत्तरेकडे जोर जास्त राहील। वांबोरी, गोडेगाव, बनास, नेवासा, देवळी, प्रवारा, घारगाव, मांडवे, अश्वी, लोणी, संगमनेर, श्रीरामपूर, तालिकाबंद या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वावी, जवळगे, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, मंजूर, निमगाव, शिन्नर जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पुढील 24 तासात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज सोंडी, अलिबाग, पेंजारी, पेन, शिरोळ, खोपोली, कसमत या भागात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुंबई, नवी मुंबई, पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमडी, मिरा, भाईंदरलाही जोरदार स्वरूपात राहील। ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, शिवाले, वैशाखरे, खडवाली या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, सपाले, पालघर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मान्नूर, कुडण, गोटमाल, वाडा, परळी, करडी, वैशाला, उंबरपाडा, पिलवी आणि शहापूर, शेनवा, सम्राट, गुंडा, आंबेवाडी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुनगाव, वाडीवारे, खोडाला, जॉर, मकडा, त्र्यंबक आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। राजूर, अकोला, समशेरपूर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, पांडुर्ली मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर, मानसाखरे, निफाड, देवगाव, मंजूर, निमगाव, शिन्नर, वावी, जवळगे मध्यम पावसाचा अंदाज आहे। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, मनमाड इथे मध्यम स्वरूपात राहील। ओझर, जोपूल, वणी, डोडांबे, चांदवडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। ओझर, कळवण, देवळा, सटाणा, आवटी, चिंचलेलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। तसेच सावधानी, मालगाव, नांद्राणे, शेरळ, मालेगाव, अंजंग, न्यूशोडी, नामपूर, अरबी, बोकरूड मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड, पिंपळणे, नवापूर, अंमली, कोकसाने, पाणीगाव, टिटाणे हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। अंचले, रणाला, तोंडाईचा, नंदुरबार, शहादा, अक्कलकोवा, शहादा तसेच असोल, मालगाव, बरोळा इथे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात बुडकी, सांगवी, वाडीबिके, भालाणे, शिरपूर, सोले, सत्रसेन, जैतपूर, सिंदखेडा, चिमटाणे, नांद्राणे, जालोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। आणि धुळे जिल्ह्याकडे चिंचवड, कुसुंबे, अंचाले, अरबी, बोकरूड, अंजंग, नवारी, धुळे हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। आणि जळगाव जिल्ह्याकडे अंबळणे, धरणगाव, एरंडळ, जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगरलाही मध्यम हलका पाऊस राहील। चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, वाजेपूर हलका पाऊस राहील। आणि जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पचरा, पाऊर, जामनेरलाही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव, साईगव्हाण, अंबला, कन्नड, हतनूर, नांदगाव, तालवडलाही हलका मध्यम पाऊस राहील। तालवड, ममदापूर, वैजापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। एलगुप्पा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव, किशोर हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, लिंबे, जळगाव, गंगापूर, बेडकीन, ढाकेपाल, देगवणे, पैठण, बनास, नेवासा, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील।
आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। रामशेघोषोटा, मंगळूर, बारीगवरी, ईश्वरनगर, काचूड पाचूड मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असून परतूर, पानवाडी, गोलापांगरी, जालना, बदनापूर, देऊळगाव राज्य बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजांठा हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि बीड जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुढील 24 तासात राहील। गेवराई, उमापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। करकम, बालगाव, जांभळीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। मांजलगावला मध्यम स्वरूपात राहील। वडवणी, तळेगाव, शेजगाव, सोनपेठ, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, धारुरके, जलम, चौसाला या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटबोम, पात्रूड, कडा जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह पुढील 24 तासात राहील। एडशी, पेठ, कामेगाव, धाराशिव, बेरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, पडोला, तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नळदुर्ग, हुर्टी, उमरगा, अलूर आसपासचा परिसर बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लर्णी, निलंगणा इथे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। खिंतोट, औसा, भाडा, कोंड, मुरुड आणि रैनापूर, बोकडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर रोड, शुरंत पल्लाई मध्यम स्वरूपात राहील। अचोला आणि हलसी, भालकी, औराद, शहाजाने इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। उदगीर, मुरकी, रावणकोला, जोळकोट, मुखेड, देगलूर, रुद्र हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। नरशी, कवठा, कंधार, लोहा, बुजुक हलका पाऊस राहील। गंगाखेड, पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणीला जोरदार स्वरूपात राहील। पाथरी, सेलू, झरी, बोरी, जंतूर, माटा हलका पाऊस राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे पूर्णा, बसमत, नांदेड, वाघाला, मुखेड, भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मुरसुंदी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबादला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील 24 तासात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधळी हलका राहील। इंदापूर, महागाव, मौला मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। वाशिम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस वाशिम, मंगळूरपीर, करजना, खेडा, परतूर, महसूल या भागात राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये रिसोद, लोणार, मेकर ढगाळ स्थित राहील। चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, शेवगाव हलका पाऊस राहील। अकोला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेलरा या भागात राहील। आणि यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटखेड, धारवाड, डिग्रस, पुसद, खंडाळा हलका मध्यम पाऊस असून उमरखेड, हिमायतनगरला जोरदार स्वरूपात राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोनापूर, शिरपूर, बदलापूर, गजवाली जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इथे ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। अमरावती, वर्धा, नागपूर इकडे जोर कमी राहील। ढगाळ स्थित राहून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाजा पुढील 24 तासात पाहायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।